नमस्कार मंडळी, मी मनीषा परत एकदा तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर आज मी बनवलेला आहे चिकनचा एकदम झणझणीत असा रस्सा। तर असे छान असा त्याला तरी येण्यासाठी मी कोणता मसाला वापरते हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता इथं मी चिकन व्यवस्थित धुवून घेतलेलं आहे। चिकनला मी मीठ, हळद आणि अद्रक लसूणची पेस्ट लावून मॅरिनेट होण्यासाठी ठेवलेलं आहे। आता इथं मी वाटण्यासाठी घेतलेलं आहे खोबरं, कोथिंबीर, थोडेसे जिरे आणि मीठ। हे अगदी व्यवस्थित बारीक असं वाटून घ्यायचं। आणि मग नंतर पातेलं ठेवलं, त्याच्यात एक माप तेल टाकलेलं आहे, 1 ते 1.5 माप। आणि मग नंतर जे आपण वाटून घेतलेलं ते व्यवस्थित टाकून घ्यायचं, छान असं तेलात परतून घ्यायचं। आणि जे आपण मॅरिनेट व्हायला चिकन ठेवलेलं होतं ते चिकन टाकून घ्यायचं व्यवस्थित। असं इथं बघू शकता तेल सुटलेलं आहे। आता चिकन टाकून घेतलेलं आहे मी इथं। आणि मग नंतर थोड्या वेळ हलवून घ्यायचं, खाली चिटकलं नाही पाहिजे। थोड्या वेळ पाणी सुटेपर्यंत, लगेच पाणी नाही ओतायचं त्याच्यात, पाणी थोड्या वेळ झाकण तसंच व्यवस्थित ठेवायचं, म्हणजे जेणेकरून पाणी सुटेल त्याला। आता मी इथं वरचं पाणी गरम झालेलं आहे, मग मी वरती ठेवलेलं गरम व्हायला पाणी ठेवलेलं ते टाकून घेतलेलं आहे। आणि चिकन आपलं लगेच शिजतं, चिकनला जास्त वेळ असा टाईम लागत नाही। आता इथं मी आळणी चिकनचा रस्सा पहिल्यांदा बनवून घेतलेला आहे। आता चिकन व्यवस्थित शिजलेलं आहे, तर मी तो रस्सा काढून घेते व्यवस्थित असा, बघू शकता तुम्ही इथं। आणि आता इथं आपण तिखट रस्सा बनवूया चला। तर मग इथं त्याच पातेल्यात मी रस्सा करते। तर त्याच्यात मी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे, थोडासा लाल तिखट म्हणण्यापेक्षा आपलं घरगुती। आणि इथं मी वापरते कोल्हापुरीचा चिकन सुक्काचा मसाला। मी नेहमी हाच मसाला वापरते, तुम्ही पण एकदा वापरून बघा, टेस्ट पण खूप छान अशी येते भाजीला। तो मसाला वगैरे टाकून व्यवस्थित असं हलवून घेतलेलं आहे सगळं। आणि नंतर जे आपण रस्सा काढून ठेवलेला होता तो टाकून घ्यायचा आहे। आता इथं मी ते टाकून घेतल्यानंतर रश्श्याला थोडासा घट्टपणा येण्यासाठी मी ज्वारीचं पीठ पण इथं थोडंसं पाण्यामध्ये मिक्स करून टाकून घेतलेलं आहे। आणि छान अशी उकळी आली की गॅस बंद करून ठेवायचा। ज्वारीच्या भाकरीसोबत, मक्याच्या भाकरीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत, कशासोबत पण तुम्ही खाऊ शकता। व्हिडिओ आवडल्यास लाईक